हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहात? आता काय शाळांना सुट्ट्या लागल्या असतील, प्रॅक्टिकल परीक्षा झाल्या असतील. अँड प्रॅक्टिकलचं जे सायन्स आहे मित्र हो, समजा अमिबा आहे, पॅरामेसियम आहे, बरोबर की नाही? किंवा तुम्हाला जी ग्लासची फिगर आहे बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4 मार्काला, ती पण येते. अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन, बरोबर? हे सायन्समध्ये उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम सगळं करून ठेवा. मेंडेलिस आवर्त सारणी, पिरियडिक टेबल, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम असे कॉलम आणि रोज ध्यानात ठेवा. खूप सोपं आहे. कॉलम आणि रोज. नंतर हेलियमचं नाही, तुमचा हेलियम हा न्यूट्रल आहे ना, बरोबर? आर्गॉन, रेडॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे न्यूट्रल आहे. काय न्यूट्रल आहे? दे आर नॉट टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. मित्र हो, दे आर नॉट टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रियेमध्ये 0 ब्लॉक एलिमेंट्स भाग घेत नाही, बरोबर? म्हणून त्यांना 0 ब्लॉक एलिमेंट म्हटलेलं आहे, न्यूट्रल म्हटलेलं आहे. प्रश्न येतोय, बरोबर? टंगस्टन, फिलामेंट बल्बमध्ये कशा प्रकारे का टाकतात? व्हॉट इज द रिझन? कॉपर इज काय आहे? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी का गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? हे पण येत आहे. सगळं खूप सोपं आहे. आता रेडॉक्स रिॲक्शन आणि ऑक्सिडेशन येणार आहे, बरोबर आहे? देर आर 4 टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन बऱ्याच वेळा आलेले आहेत आणि ते मुलं करून ठेवतात. फाइंड गिव्ह द नेम विच इज द केमिकल रिॲक्शन. आता रेडॉक्स येईल, बरोबर की नाही? रेडॉक्स रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन किंवा दुसरी रिॲक्शन मित्र हो, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एंडोथर्मिक म्हणजे काय? हीट इज इव्हॉल्व्ड म्हणजे काय? हीट इज ॲब्सॉर्ब म्हणजे काय? हीट इज गिव्हन आउट म्हणजे काय? फोटोसिंथेसिस, आहे की नाही? अन्न मिळवण्यासाठी कोणती अभिक्रिया होते? केमिकल रिॲक्शन, फोटोसिंथेसिस. आणि रासायनिक मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चर, मेनी फॉर्म्युलेज आर देअर. आय हॅव गिव्हन इन दिस लिंक. यू सबस्क्राईब अँड लाईक करा, त्यामुळे तुम्हाला हे सगळ्या नवीन नवीन लिंक मिळणार आहे. आता या ठिकाणी ह्या लिंक ज्या मिळणार आहे ह्या क्वेश्चन पेपरमधून घेतलेल्या आहे. रिपीट झालेलं आहे. म्हणजे 10-15 तुमच्या क्वेश्चन पेपर ऑटोमॅटिकली सोडून झालेलं आहे. आणि हे तुम्ही इंग्लिशमध्ये, आता इंग्लिशचं हे तुम्ही इंग्लिशच्या वहीमध्ये लिहून काढा मित्र. ॲन ॲपल इज अमॉंग द लीव्ज. अमॉंग बघा, ऑन, इन, अमॉंग, बॅकसाइड, बिटवीन. ॲन ॲपल इज अमॉंग द लीव्ज. हे सफरचंद कुठे? पानांमध्ये मित्र हो, झाडाच्या पानामध्ये लपलेले. डोंट थ्रो डर्टी थिंग्स अराउंड माय हाऊस. डोंट थ्रो डर्टी थिंग्स अराउंड माय हाऊस, सराउंडेड माय हाऊस, बिसाइड द ड्रेनेज. दिस इज व्हेरी बॅड थिंग मित्र हो. म्हणून डोंट थ्रो डर्टी थिंग्स. तुम्हाला समजलं की नाही? भाषांतर पण येतंय आणि तुमच्या मदर टंगमध्ये मराठी करा, हिंदी करा, तुमचं गुजराती करा. यू विल गेट द टेक्निक अबाउट दिस लँग्वेज. यू विल इझिली राईट इन युअर ओन लँग्वेज. ओके. आणि म्हणून ह्या ठिकाणी माय हाऊस इज जस्ट अक्रॉस द रिव्हर. वा, अरे माय हाऊस इज जस्ट अक्रॉस द रिव्हर. हाऊ इज इट पॉसिबल? इट इज अ व्हेरी व्हेरी कॉस्टली. नियर द सी मित्र. Why near the sea? Because there will be the percentage of oxygen is very higher. That is why most of the flats and other housing society is very near to the ocean, sea. आणि म्हणून तिथे लोक राहतात. समुद्रकाठी का जातात? कारण समुद्रात भरपूर प्रमाणात मीठ असतं ना,
म्हणून आपले जे पायाचे आजार, दुखणे, गुडघे बिडघे ते ऑटोमॅटिकली राहून जातात. दुपारच्या वेळेस समुद्रात आंघोळ करायची, हे की नाही, फिरायला जायचं. आणि मग सगळं काही औषध मिळतं आपल्याला. अरे ऑक्सिजन तर भरपूर प्रमाणात सतेज मिळतो. 8 दिवसातून तुम्ही जा फिरायला की ऑक्सिजन इज मच मोर पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इज नियर अबाउट मोर देन 80% आता इकडे तर आपल्याला 20-21 असा टक्के मिळतो. परंतु पोल्युशनमुळे काय आहे, ऑक्सिजन गायब झालेलं आहे, होत चाललेलं आहे. मित्र हो, झाडं लावा. प्लॅन द ट्री, यू विल गेट ऑक्सिजन. नॉट कॉस्टली, इट इज फ्री. ओके. आता इथे दिलंय बघा, माय हाऊस इज जस्ट अक्रॉस द रिव्हर. मोनिका लिव्स नियर द स्कूल. कारण शाळा जवळ आहे, पटकन जाते, पिरियड असं. मोनिका लिव्स नियर द स्कूल. शाळेजवळच राहते. ही वेंट टू मुंबई ऑन संडे. तो मुंबईला रविवारी गेला. ही वॉज बॉर्न ऑन द 5th of March 1985. तो कधी जन्मला? 5 मार्चला 1985चा त्याचा जन्म झाला. ही वॉज बॉर्न 15th of March 1985. They have lived here since 2005. अरे 2005 पासून ते इथे राहतात. कोणता काळ आहे मित्र? दे हॅव लिव्ड हिअर सिन्स. बघा ह्या वाला आहे, त्याच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप ओळखता आला पाहिजे तुम्हाला का. ही हॅज बीन वर्किंग सिन्स द मॉर्निंग. हा पण काळ ओळखत आहे. मग कोणता आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे का प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस? ओळखा. ही वॉज बीन वर्किंग सिन्स द मॉर्निंग. आता हे काळ वगैरे इंग्लिशमध्ये भरपूर आहे. अनसीन पॅसेज आहे, क्वेश्चन टॅग आहे, राईट ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल और हेडमास्टर बिकॉज आय एम नॉट फीलिंग वेल, आय एम सफरिंग फ्रॉम द फीवर, सो प्लीज ग्रँड मी 2 days रिलीव. वरती डाव्या बाजूला ॲड्रेस वगैरे टू द हेडमास्टर किंवा टू द प्रिन्सिपल, कोणता असेल ते, नगरपालिका किंवा काय, आणि खाली डेट. रिस्पेक्टेड सर, आय एम लर्निंग इन युअर स्कूल. आय एम नॉट फीलिंग वेल फ्रॉम 2 days, सो प्लीज ग्रँट मी 2 days लीव्स ॲज अर्ली एज पॉसिबल सर. सो आय विल कम ॲट स्कूल. काय तारीख दिली ती टाकायची. थँक्यू युअर फेथफुली. झाले तुमचे 3 मार्क मित्र. 5 मार्क राईट मदर टंग. ओके. लाईक करा, सबस्क्राईब करा मित्र हो. नवीन नवीन क्वेश्चन पेपरमधले सोल्युशन तुम्हाला येतील. ओके बाय. सायन्सचं पण करा आणि इंग्लिश मॅथचं पण करा. ओके बाय.